हा फय्याज प्रेमजी म्हणजे मूळचा गुजरातमधल्या खोजा शिया मुसलमान जमातीतला. नेमकं काय होतं याच्या मनात? ब्रेन वॉश झालेला फिदाईन किंवा भारत विरोधी मनसुबे असणाऱ्या एखाद्या परकीय शक्तींचं हस्तक? पोलीस शोध घेत आहेत, पण यानं निवडलेली तारीख 26/6 मला 26/11ची आठवण करून देते. ज्या दिवशी भारतात याच मुंबईत एक फिदाईन हमला झाला आणि शेकडो शेकडो निरपराध मारले गेले. मुंबईतल्या डोंगरी पायधुणी आणि मोहम्मद अली रोडवर काही छोटे छोटे गेस्ट हाऊसेस आहेत. फार पूर्वीपासून आहेत. काही लॉजेस आहेत, ज्यांचा उपयोग हा बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांना किंवा सेल्समन जे असतात त्यांना होतो. आजवर सुरत, बडोदा, अहमदाबाद सारख्या किंवा मेरठ, दिल्ली सारख्या उत्तरेतल्या या सगळ्या शहरांमधून जे लोक मेटल, स्क्रॅप आणि इतर काही व्यवसायासाठी माल खरेदी करणं किंवा आपला माल मुंबईत विकणं यासाठी येतात, त्या व्यापाऱ्यांना ते जसे फारसे श्रीमंत नसतात आणि लो बजेट हॉटेलही ज्यांना परवडत नाही, ते लोक 2-4 दिवसांच्या मुक्कामांसाठी डोंगरी पायधुणी आणि मोहम्मद अली रोडवरची ही गेस्ट हाऊसेस जी असतात ती प्रिफर करतात. स्वस्त म्हणवता येईल असं भाडं हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया. पण दुसरं म्हणजे हे लॉजेस ज्या ठिकाणी आहेत त्याच परिसरात तर दवा बाजार, दाणा बाजार, कापड बाजार, काथ्या बाजार, एम-जे मार्केट, ही जी काही महत्त्वाची मार्केट्स आहेत, ती व्यापारी केंद्र आहेत, ती इथंच आहेत. त्या व्यापारी केंद्रामध्ये जिथं मेटलपासून सोनं, चांदी, तांबा, पितळ ते कापडापर्यंतचा होलसेल आणि रिटेलचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यामुळे सगळ्या डील्स इथल्या इथंच करायच्या असतात. दवा बाजार हे क्रॉफर्ड मार्केटच्या आधी लागणारं एक असं ठिकाण आहे की जिथं तुम्हाला होलसेलमध्ये ॲलोपॅथीची, होमिओपॅथीची, इतर जेवढ्या पॅथीज आहेत त्या सगळ्यांची औषधं मिळतात. रजिस्टर्ड डॉक्टर्सना आपल्या डिस्पेन्सरीजमध्ये लागणारी पेन किलर्स, कफ सिरप वगैरे इथे सहज उपलब्ध असतात. पेशंटला दवा गोळ्या देण्यासाठी जी कागदी पाकिटं लागायची, आता प्लास्टिकच्या पिशव्या आल्या. लिक्विड सिरप देण्यासाठी ज्या छोट्या बाटल्या लागतात त्याही इथं मिळतात. या गेस्ट हाऊसेसचा वापर म्हणजे हे जे या भागातल्या ज्या गेस्ट हाऊस ज्या आहेत त्याचा वापर हल्ली काही सिनेमांसाठी केला गेला आहे, शूटिंगसाठी. तर याच डोंगरीतल्या एका मुसलमान वस्तीत गजबजलेल्या अशा रस्त्यावरचं एक गेस्ट हाऊस एका मुस्लिम माणसानं मागच्या 15 दिवसांपासून बुक केलेलं होतं. या माणसानं त्या गेस्ट हाऊसच्या पत्त्यावर काही केमिकल्स मागवली होती. तसं वरवर पाहिलं तर या असल्या लॉजेसमध्ये हा जो काय असा व्यवहार होतो तो तसा नॉर्मल आहे, नेहमीचाच आहे. त्यामुळे या नॉर्मल वाटणाऱ्या घटनेकडे कुणीही लक्ष दिलं नाही, म्हणजे तो गेस्ट हाऊस चालवणारा वगैरे मॅनेजर वगैरे त्यांनी. पण तुम्ही जर त्या इसमानं मागवलेला माल काय होता हे जर पाहिलं, हे जर चेक केलं तर चकित व्हाल. 50 किलो झिंक फॉस्फाईड आणि 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स. झिंक फॉस्फाईडचा वापर जो होतो तो उंदीर मारण्याच्या गोळ्या बनवण्यासाठी केला जातो. आता या सगळ्या प्रस्तावनेनंतर मी आता तुम्हाला परिचित असलेली ती 26 जूनची घटना सांगतो. तुम्ही वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर कालपासून 2 दिवस ते ऐकत आला असाल. 26 जून म्हणजे मोहरम ताजिया हा मुसलमानांचा करबलाच्या युद्धात शहीद झालेल्या राजपुत्राच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारी एक पारंपरिक प्रथा मुंबईत साजरी केली जात होती. इथल्या भायखळा परिसरातल्या अंजीरवाडी भागात एक जुलूस निघाला होता मोहरमचा. या जुलूसमध्ये सहभागी लोक स्वतःच्या डोक्यावर मारून घेतात. छाती पिटणं ज्याला म्हणतो आपण तसले प्रकार करतात. या जुलूस मागची स्टोरी म्हणजे एका दुःखद घटनेवर शोक व्यक्त करणं आणि त्यासाठी आपल्या छात्या पिटणं, डोक्यावर मारून घेणं हे त्यात आलं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतात. त्या करबलाच्या युद्धाची ती आठवण म्हणून. साखळ्यांना लावलेले छोटे छोटे चाकू असतात. त्यानं ते आपल्या पाठीवर मारून घेतात उघड्या अंगावर आणि स्वतःला जखमा करून घेतात. असा हा सगळा प्रोसेशनचा प्रकार असतो. त्यात बऱ्याचदा हे लोक थकतात, जखमी होतात, छातीत आणि डोक्यात मारून घेत असल्यानं सतत भोवळ येते काही लोकांना, छातीत दुखू लागतं. आता जसं म्हणालो पाठीवर ते चाकूनी मारल्यामुळे जखमा होतात. तेव्हा यांना ताजा सरबत वगैरे पाजला जातो, पाणी पाजलं जातं. असं तुम्ही बघाल तर रस्त्यावरती मोहरमचे ते हे उभे केलेले असतात असे स्टॉलसारखे, जिथे मटकी असतात, आपली मातीचे घडे जे असतात त्याचे ठेवलेले असतात. सरबत वाटप केलं जातं बऱ्याच ठिकाणी. हे सगळं दक्षिण मुंबईत घडतं. लहानपणापासून मी ते पाहत आलोय. आता काही ठिकाणी काय होतं की तवर्रुख, आता जसं जकात करणं असो, हज करणं असो, नमाज पढणं असो, तसं हे तवर्रुख नावाचा एक प्रकार आहे. ज्याला आपण अशा प्रोसेशनमध्ये
स्वउर्मीने केलेलं एक समाजकार्य ज्याला म्हणतो. त्या तवरुकच्या नावाखाली एक इसम पेन किलर गोळ्या म्हणून झिंक फॉस्फाईडच्या 4-4 गोळ्या असलेली पाकिटं वाटत होता. कहाणी थोडी गूढ रहस्यानं भरलेली वाटेल, पण नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊया आता आपण पुढे. कारण मी आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं तुम्हाला मोघम सांगितलंय. म्हणजे डोंगरीतले लॉजेस, रेस्ट हाऊस, तवा बाजार, दाना बाजार ह्या सगळ्या गोष्टी एक पार्श्वभूमी क्रिएट झाल्यानंतर खरं काय घडलं? तर या कॅप्सूल्सपैकी एक कॅप्सूल खाल्ल्यानंतर सलमान सय्यद नावाचा एक माणूस होता. त्याची प्रकृती अचानक बिघडली त्या प्रोसेसमध्ये. त्याला उलट्या होऊ लागल्या आणि त्या उलट्या इतक्या झाल्या, की त्यानंतर त्याला तीव्र अशक्तपणा जाणवू लागला. त्याला हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि मग त्याने डॉक्टरला सांगितलं, की त्यांनी ही एक कॅप्सूल खाल्ली होती मुहर्रमच्या मिरवणुकीत. एका व्यक्तीकडून घेतली होती. डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली, कारण त्यांनी त्याच्या उलटीच्या सॅम्पल्समध्ये उंदीर मारण्याचं असं खतरनाक जहर झिंक फॉस्फाईड जे होतं, त्याचे अंश आढळल्यानं त्यांना डॉक्टरांना काही संशय आला, की ही काही घातपाताची घटना तर नाही ना. पोलीस घटनास्थळी पोचले. सगळ्या गोष्टींची तात्काळ अशी दखल घेत त्यांनी फैयाज प्रेमजी नावाच्या संशयिताला अटक केली. तो मूळचा पुण्यातला विमाननगर परिसरातला रहिवासी होता आणि व्यवसायानं पेंट व्यापारी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार 26 जून रोजी तो कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अंजीरवाडीच्या त्या परिसरातल्या मोहरमच्या मिरवणुकीत लोकांना हे पेन किलर आहे असं सांगून कॅप्सूल वाटत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली होती त्याच दिवशी आणि त्याची सगळी माहिती नोंदवून ठेवली होती. तो कुठल्या गेस्ट हाऊसला डोंगरीत उतरलाय ते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जून रोजी रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळाली, की कॅप्सूल खाल्लेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी फैयाज प्रेमजीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत आरोपींना धक्कादायक माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तो मुंबईतल्या डोंगरी परिसरात राहत होता एका गेस्ट हाऊसमध्ये. या काळात त्यानं तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवलं होतं. 30,000 रिकाम्या कॅप्सूल ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या. त्या आल्या नाहीत म्हणून दवा बाजारमधून त्याने काही कॅप्सूल्स मिळवल्या होत्या रिकाम्या. त्यानंतर अनेक दिवस त्या कॅप्सूल्समध्ये हे विषारी रसायन भरलं जात होतं. असं सगळं तपासात समोर आलेलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीचा उद्देश मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना लक्ष्य करण्याचा होता. त्याने सुमारे 3,000 विषारी कॅप्सूल तयार करण्याचा आपला एक अजेंडा तयार केला होता. मात्र पोलिसांनी वेळेवर कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासादरम्यान हजारो कॅप्सूल्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे आणि काही साहित्याचा शोध सुरू आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात झिंक फॉस्फाईड त्याच्याकडे आलं कसं? आता अर्थातच पोलिसांनी सांगितलं, की आरोपीचा पेंटचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याने व्यावसायिक वापराच्या नावाखाली एका कंपनीकडून 50 किलो हे झिंक फॉस्फाईड मागवलं होतं. तसंच दुसऱ्या सोर्समधून ऑनलाईन 30,000 रिकाम्या कॅप्सूल्सची ऑर्डर दिली होती. या सगळ्या व्यवहारांचा तपास अद्याप सुरू आहे. तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे, की आरोपी हा BBA केलेला एक पदवीधर आहे. तो घटस्फोटीत आहे. त्याची बायको, मुलं त्याला सोडून गेली आहे. त्याची आई आणि बहीण इराणमध्ये राहतात. बहीण फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. गेल्या 1 वर्षात त्यानं तब्बल 19 वेळा इराण आणि इराकचा प्रवास केला आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा त्याच्या परदेशातल्या संपर्कांबाबत, आर्थिक व्यवहारांबाबत, मोबाईल फोन, डिजिटल रेकॉर्ड्स आणि इतर सगळ्या त्याच्या कॉन्टॅक्टची चौकशी करायला लागलेली आहेत. या संपूर्ण कटामागे आणि दुसरं कोणी होतं का? किंवा कोणती एक संघटना वगैरे होती का? याचाही तपास विविध अंगांनी सुरू झाला आहे. पण मुंबईत जर मुसलमानांच्या धार्मिक प्रोसेशनमध्ये अशा पद्धतीनं मास किलिंगची घटना घडली असती, तर गैरसमजातून अतिशय संवेदनशील असणाऱ्या या शहरात हिंदू मुसलमानांमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली असती. दंगलींना तोंड फुटलं असतं. ही एक शक्यता आहे आणि ती जर वगळली तर फैयाज प्रेमजी नावाच्या शिया मुसलमानाच्या डोक्यावर सतत इराण, इराकला जाऊन परिणाम तर झालेला नव्हता ना, अशी शंका येते. त्यांना आपल्याच निष्पाप जाती बांधवांना असं एकाच वेळी जन्नतमध्ये पाठवण्याचा विचार का बरं केला असेल? हा धार्मिक माथेफिरू तर नव्हता ना. ब्रेन वॉश झालेला फिदाईन किंवा भारतविरोधी मनसुबे असणाऱ्या एखाद्या परकीय शक्तींचा हस्तक. हा फैयाज प्रेमजी म्हणजे मूळचा गुजरातमधल्या खोजा शिया मुसलमान जमातीतला. नेमकं काय होतं याच्या मनात? पोलीस शोध घेत आहेत. पण यानं निवडलेली तारीख 26/6 मला 26/11ची आठवण करून देते. ज्या दिवशी भारतात याच मुंबईत एक फिदाईन हमला झाला आणि शेकडो निरपराध मारले गेले.
आता याला तारखेचा योगायोग म्हणायचं की आणखी काय? नेमका काय प्रकार आहे तो लवकरात लवकर उलगडावा. पोलिसांनी ज्या तत्परतेने डोंगरीतल्या त्या गेस्ट हाऊसमधून या फैयाजला उचलला आणि पुढची कारवाई केली, त्याला तोड नाही. उगाच मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डसोबत केली जात नाही. पण आता या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. कारण तोंडावर आपले हिंदूंचे सण आलेत. आज वटपौर्णिमा म्हणजे ओपनिंग झाली आहे, सुरुवात झाली आहे. आता त्यानंतर गोपालकाला ते गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा क्रमानं हिंदूंच्या या सगळ्या सणांच्या गर्दीला उधाण येईल. ही लिटमस टेस्ट तर नव्हती ना? याचाही विचार व्हायला हवा. मित्रो, मन चिंती ते वैरीहीन चिंती. त्यामुळे मनात असे विचार येतात. असं काही नसावं ही अपेक्षा करतो. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.